स्वामी शक्ती स्वामी अनुभव या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज ज्यांच्याबद्दल सांगणार आहे ते एकेकाळी जेवणासाठी तरसत होते. गरिबी त्यांच्या अख्ख्या ह्याच्यावरती मातली होती आणि सगळ्यात वाईट म्हणजे मित्रांनो, मी जे ऐकलं मित्रांनो, सावकारगिरी तर प्रत्येक गावामध्ये चालते. काय काय सावकार अजून पण जिवंत आहेत, व्याजाने पैसे देतात. व्याजाने पैसे दिल्यावरती त्याचं व्याज एवढं लावतात की लास्टला त्यांच्यावरती आत्महत्याचा पर्यायच राहतो. तर मित्रांनो, ही घटना आहे एक होटगी गाव आहे सोलापूरची तिथली. आणि चंद्रकांत माने यांचं आडनाव असं आहे. चंद्रकांत माने हे मूळचे शेतकरी, परंतु मित्रांनो कुठल्याही प्रकारचं इन्कम जास्त आपलं शेतीवरती डिपेंड राहू शकत नाही. कारण शेती अशी असते की एकतर पिकलं तर सोनं होतं आणि ते सोनंच पिकवतात मात्र. पण जर दुष्काळ पडला तर जे आतलं पण आहे सर्व गोष्टी आपल्याला विसरून जावं लागतात, जे आपण पेरलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, सावकारांकडनं पैसा घेऊन चंद्रकांत माने यांनी मोठी चुकी केली होती. कारण एवढं कर्ज त्यांनी घेतलं होतं की त्यांचं शेत गेलं आणि ते शेत गेलं तरी ते फिटत नव्हतं, असं त्यावेळी सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं. एवढं दारिद्र्य चालू होतं. चंद्रकांतजी अक्षरशः एक मरणाच्या दारामध्ये होते की शेतकरी म्हणला की त्याला दोनच ऑप्शन असतं, कुठल्याही प्रकारचा बॅकअप नसतो की बाबा मी जॉब करेल आणि मी हे करेल आणि ते करेल, असं काही नाही मित्रांनो. आणि ही गावकरी म्हणजे ही गावाकडची माजलेली जी सावकारं असतात मित्रांनो, ही ह्यांच्या आयुष्याला पूर्ण आहे ना एकदम असं एक दिमक म्हणतात ना, त्याच्यासारखं ते हे करत असतात. त्यांचं रक्त काढून घेत असतात की एवढं व्याज लावतात की त्यांना पार डुबवून त्यांचं सगळं घरदार लुटून घेऊन जातं. तर मित्रांनो, चंद्रकांत माने हे दुष्काळग्रस्त भागातले पहिली गोष्ट तिकडचे होते आणि तिथे दुष्काळ झाला आणि ते कर्ज फेडू शकले नाहीत त्यावर्षी. तर मित्रांनो, जो सावकार होता तिथला त्यांनी ती जी जमीन होती ती बळकावण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वामी आणि स्वामी हे तुमच्या मागे असतील तर तुमच्या पुढे कोणताही येत राहत नाही. चंद्रकांत माने लहानपणापासून ज्यांची त्याने केंद्र वगैरे सर्व गोष्टी ते करत होते, त्यांना सगळं स्वामी संगत माहिती होती. स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी ते इच्छुक असायचे आणि एकदम स्वामी भक्त म्हणलं तरी काय नाही. तर मित्रांनो, चंद्रकांत मानेंचं आता काय झालं की ते कर्जाने डुबत चालले होते, परंतु त्यांना कळत नव्हतं की कसं बाहेर यावं. शेवटी ते गेले स्वामी समर्थ महाराजांकडे आणि एकच म्हणले, स्वामी मला बाहेर काढा, मी लई थकलोय, एकतर मला शरण घ्या नाहीतर मला बाहेर काढा स्वामी. तर स्वामी समर्थ महाराजांनी एक गोष्ट, एक 8 ते 10 दिवसात त्या गोष्ट झाली मित्रांनो. की पहिली गोष्ट, जे सावकार होता ज्यांनी डबल टेबल व्याज लावलं होतं, हां, त्याच्यावरती वाईट वेळ आली होती आणि ती वाईट वेळ होती एक हॉस्पिटल टाईप वाईट वेळ होती. म्हणजेच काय, तर मित्रांनो त्याला पॅरालिसिसचा झटका आला सावकाराला. आणि तो त्याच्या ह्याच्याबद्दल पण सांगू शकत नव्हता की कर्ज कोणाकडून काढलं आहे. आणि हा पॅरालिसिसचा झटका 6 वर्षासाठी त्या माणसाला आला होता. ह्या 4 वर्षामध्ये ह्यांनी सर्व गोष्टी हे करून जमा करून त्यांचं कर्ज फेडलं, त्याच्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज सेफ ठेवलं. तर मित्रांनो, दुर्दैवी लोकांचं दुर्दैव याच्यामध्ये झालं. म्हणजेच काय, सावकार जो होता ह्यांच्यावरती येऊन रुबाब करत होता, ह्यांना शिवेगाळ करत होता, सगळ्या गोष्टी करत होता. आणि जे आपले चंद्रकांत दादा आहे ते ऐकून घेत होते. त्यांनी कर्ज काढलं होतं शेतीसाठी आणि त्या गोष्टीसाठी त्यांना ते ऐकून घेणं हेच होतं. पण मित्रांनो, स्वामी अशी वेळ आणतात की जर तुम्ही कोणाचं वाईट करत असाल तर तुम्हाला 100% तुमच्यासोबत वाईट करणार म्हणजे करणार आणि होणार तुमच्यासोबत वाईट. आणि तुम्ही जर स्वामींची एकदम नित्य नियमाने प्रार्थना करता आणि तुम्ही जी पण प्रार्थना असेल ती स्वामींना सांगता, ती खरी होती. मित्रांनो, त्यांनी कर्ज फेडलं. सावकाराच्या घरच्यांना देखील माहिती नव्हतं की ह्यांनी कोणाकोणाला कर्ज दिलेलं आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे ना कुठल्या प्रकारचा डेटा त्याच्याकडे होता, काय होता. मित्रांनो, असं आता हे असं वाटेल लोकांना की एक प्रकारची बेईमानी झाली, परंतु मित्रांनो, ज्या वेळेस सावकार कर्ज लादतात त्यावेळेस ते जे व्याज घेतात 2-2, 4-4 पट, त्यावेळेस ती बेईमानी नसते का? म्हणजे एखाद्या माणसाला समजून घेणं हे माणुसकीचा धर्म असतो. परंतु ह्याच्यामध्ये काय होतं की लाख लाख रुपये देऊन त्याचं व्याज जी मुद्दल असते त्याच्यापेक्षा 10 पटीने घेतात. परंतु मित्रांनो, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. त्यांची जमीन जायदाद हे होतं.
मला सकाळीच ह्यांचा एक फोन आला होता आणि ह्यांनी मला सगळं एक्सप्लेनेशन दिलं की विकास असं असं आहे की माझ्यासोबत ही गोष्ट झाली. याच्यामागे मला ही गोष्ट जरी वाईट असली तरी पण म्हणजे त्या माणसाचं वाईट झालं सावकाराचं, परंतु मी चांगला होता, माझं मन दूषित नव्हतं म्हणून माझं चांगलं झालं आणि 6 वर्ष झाले आता त्या घटनेला. आता एवढं सर्व गोष्ट मला ते पचतंय की व्यवस्थित वाटतात आहे त्या गोष्टी. तर मित्रांनो एवढंच बोलत स्वामी समर्थ म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश भेटेल आणि प्रत्येक गोष्ट तुमची चांगली होईल. श्री स्वामी समर्थ.